आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा। धीरज भोईर दुसरी मॅच जी दालावेची रंगली आणि जी सेमीफायनल रंगली त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला। विशाल भोईरने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला। सचिन नाईक तिसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला पुरस्कृत केला अर्थातच एटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून तेजसजी बांदल रुपेशजी बांदल यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट। आज खूप चांगला खेळ या सर्वच खेळाडूंनी केलाय आणि एक क्षणचित्र आपण कॅप्चर करतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून। विकी मुंबईकर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच। विकी ये अफलातून बॅटिंग त्याने साकारली खरं तर सचिन नाईकच्या विरुद्ध खेळत असताना। विकी मुंबईकर चला दिवाळी संघ थोडा पुढे या, आपण एक 10 मिनिटांमध्ये सर्व आवरूया, जास्त वेळ घेणार नाही आम्ही तुमचा। भूषणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विकी मुंबईकरला करूया सन्मानित। फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच एटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे ब्रँडेड टी शर्ट भूषणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करतोय। नंतर विशालजी भोईर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या सामन्यामध्ये पटकावला होता। संदीपजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय विशालजी भोईर यांना आणि तदनंतर सचिनजी नाईक तिसऱ्या सामन्यामध्ये सामन्यावरचा पुरस्कार पटकावला होता। सूरजदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय। त्यानंतर करूया आपण ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, पंचांची भूमिका महत्त्वाची होती। आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांनी साकारली संजयजी पांचाळ सरांचा आपण सन्मान करूया। मी सन्माननीय माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पांचाळ सरांचा सन्मान या ठिकाणी करावा। त्यानंतर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आमच्या द्वितीय पंचांची भूमिका अदा केली विशालजी भोईर, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। त्यानंतर आमचे गुणलेखक सोहिल नाईक त्यांचे आपण करूया शुभ सन्मान। 2 दिवस ऑफिशियल स्कोररची भूमिका ज्यांनी अदा केली, मी सूरजजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। सोहिल नाईक 2 दिवस गुणसंख्या लेखन खूप चांगल्या पद्धतीने साकारलं। त्यानंतर 2 दिवस ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली आमचे क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम, त्यांच्या वतीने आम्ही सचिनजी मुंडे यांना विनंती करतो। चला रोहित बनसोडे येतील ज्यांनी आज संपूर्ण दिवसभर अनेक खेळाडूंच्या रील्स व्हायरल केल्या चांगल्या पद्धतीने। भूषणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया। त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत हिंदीमध्ये खूप अप्रतिम असं समालोचन केलं नाईमबाईचा एक अप्रतिम असा हिंदीचा आवाज सचिनजी गिरी सरांचा आपण शुभ सन्मान करतोय। मी संदीपजी नाईक साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी गिरी सरांचा शुभ सन्मान करावा आमच्या मुख्य व्यासपीठावर। आज संपूर्ण दिवसभर सामन्याला खऱ्या अर्थाने एक ऊर्जा देण्याचं काम, एक संजीवनी देण्याचं काम त्यांच्या वाणीने या ठिकाणी करण्यात आलं। असे सचिनजी गिरी सर यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय। थँक्यू सो मच सचिनजी गिरी सर। त्यानंतर भूषण पाटिल जी से मैं रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर अपने शुभ हाथों से आज पूरे दिन जिन्होंने जबरदस्त कमेंट्री की और 2-3 साल में इस कमेंटेटर ने ना सिर्फ नवी मुंबई में मुकाम हासिल किया अपनी आवाज से, पनवेल, रायगढ़, भिवंडी परिसर में जिनका आवाज हम सुनते हैं। युवराज जी माली, एक बार जोरदार तालियां इनके लिए यहाँ पर लाजवाब कमेंट्री जिनका हमने सुना आज पूरे दिन। युवराज जी माली, थैंक यू सो मच युवराज जी आज हमारे साथ जुड़े कमेंट्री बॉक्स में। और आगे का बख्शी वितरण समारंभ मैं उनको हैंड ओवर करता हूँ। थँक्यू सो मच सचिनजी गिरी सर। जाऊया आपण प्रथम पारितोषिकाकडे, अर्थात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी संदीपजी नाईक साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं। दिवाळे गावचा विष्णू ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। 40+ खेळाडू आहेत आणि लाजवाब फिटनेस त्यांनी दाखवलाय विष्णू दादांनी।
आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणि ते ठरलेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. क्रिकेट या खेळाला वयाचं बंधन नाही, हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. आज तुमच्यासारख्या युवा खेळाडूंमध्ये खेळत असताना वयाची 40 ओलांडली आहे, तरी मात्र तोच फिटनेस आणि तोच क्रिकेट बसली असलेली त्यांची समर्पकता आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळाली. असते विष्णुदादा ठरतायत. खरं तर त्यांचे कपडे चिखलाने माखलेत, मात्र तो विजयाचा जल्लोष आज होणार आहे दिवाळी नगरीमध्ये हे निश्चित. असे विष्णुदादा ठरले सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे आपण जातोय. मी भूषणजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक प्रदान करावं. या स्पर्धेमध्ये तब्बल 2 मेडल षटक टाकत फलंदाजांवर मात्र ज्याने वर्चस्व गाजवलं असं मिस्टर 360 धीरज भोईर ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. भूषणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया धीरजला सन्मानित. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती चषक 2024 मधला तो ठरतोय. अनेक दौरे व्यावसायिक स्पर्धांमध्ये तो करत असतो. खऱ्या अर्थाने आपल्या धारावीचं नाव धीरज भोईर असेल, भावेश नाईक, विकी भोईर असेल, मात्र गाजवत आहेत. त्यानंतर जाऊया सर्वोत्कृष्ट फलंदाज. या अनेक जण रेसमध्ये होते या स्पर्धेच्या पारितोषिकासाठी, मात्र बाजी मारली ती दिवाळे गावचा नयन कोळीने 89 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. मी सूरज म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नयनला हा पुरस्कार सन्मानित करावा. नयन कोळी जबरदस्त बॅटिंग. खरं तर प्रत्येक मॅच मध्ये आणि विकेटच्या पाठीमागून गोलंदाजांना मार्गदर्शन करत असताना आज मात्र ठरलाय तो सर्वोत्कृष्ट फलंदाज. 89 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. आणि त्यानंतर आपण काही सन्मान या ठिकाणी अजून बाकी आहेत आपले. आज संपूर्ण दिवसभर किंबहुना कालपासून बाउंड्री लाईनवर जेव्हा जेव्हा चेंडू गेला तेव्हा तेव्हा तो लवकरात लवकर आतमध्ये कसा येईल यासाठी जे प्रयत्नशील होते त्यांचा आपण करूया आपल्या बॉल बॉयजचा सन्मान. अर्थात सागरची मडवी सोनू, त्याचबरोबर आदित्य वाघमारे, अभ्या अर्थात अहमद आणि त्याचबरोबर विष्णू शर्मा. मी चौघांना विनंती करतो की आपण या आपला एकत्रित सन्मान आपण करूया संदीपजी नाईक यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर दादारावची पवार देखील. मी सर्वांना विनंती करतो की आपला एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जाईल, कारण आज वेळेची कमतरता होती, त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांचा एकत्रित सन्मान आपण करतोय. या सर्वांनी या. कारण स्पर्धाचं आयोजन म्हटलं की प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. या सर्वांची साथ जेव्हा लाभते तेव्हाच एखादी स्पर्धा ही यशस्वी होत असते. आज मच्छिंद्र स्मृती धारावे संघ, गावदेवी क्रिकेट संघ धारावे सातत्याने प्रत्येक वर्षी आपण पाहतो टेनिस बॉलची स्पर्धा संपन्न होते. रबर बॉल क्रिकेटचं हे द्वितीय पर्व होतं आणि द्वितीय पर्वामध्ये देखील एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. दादारावजी पवार आपण देखील या. आपलाही शुभ सन्मान आपण करतोय. मी सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण यांचा शुभ सन्मान करावा. मॅच मध्ये खेळतही होते आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशीलही होते. असं दादाराव पवार यांचा शुभ सन्मान आपण माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. सर्वांचा आभार पुन्हा एकदा. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर या पुरस्काराकडे. महत्वाचं पारितोषिक या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, खरं तर तो पुरस्कार आपण आता देतोय. आणि त्यानंतर मात्र सांघिक पुरस्काराकडे आपण जातोय. तर मला तुमच्याकडे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की कोण असेल तुमच्या मताने मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आवाज येत नाहीये. दिवाळी संघ काय चाललंय? विकी, नयन आणि मयूर आणि खऱ्या अर्थाने बाजी मारली आहे. तब्बल 109 धावा
ज्याच्या बॅट मधनं आल्यात तो स्वराज्य 32 शिराळाचा कोहिनूर मयूर पन्हाळकर ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. मालिकावीर 109 धावा तब्बल त्याच्या बॅट मधनं आल्यात. काल अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली. साहुल अण्णा यांच्याकडनं एक स्पोर्ट्स बॅग, आकाश स्पोर्ट्स 70-70 चे दीपक दादा शिंदे यांच्याकडनं बॅट आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मात्र मयूर पन्हाळकरचा आपण करतोय गौरव. सन्माननीय माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याला करतोय सन्मानित. ही आकर्षक स्पोर्ट्स बॅग 70-70 आकाश स्पोर्ट्स दीपकजी शिंदे साहेबांकडनं ही बॅट आणि ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. मयूर पन्हाळकर खरं त्याने नोंद घ्यायला लावली आहे स्वतःच्या कामगिरीने संपूर्ण या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. आणि मयूर जास्त वेळ घेणार नाही, बराच उशीर झालाय, मात्र तुझी प्रतिक्रिया इथे महत्वाची असेल. काय सांगशील, कसं वाटलं खेळून? एक वेगळा फॉर्मॅट रबर बॉल मध्ये तुम्ही, मला माहिती आहे प्रत्येक आठवड्याला तुमच्या स्पर्धा असतात स्वराज्य 32 शिराळ्याच्या, मात्र एक वेगळा फॉर्मॅट सचिनजी नाईक यांच्या कल्पक बुद्धीतनं आला की एक वेगळा गट आपण खेळूया पश्चिम महाराष्ट्राचा. आणि कालचा तुझा खेळ, आज थोडंसं अप्स अँड डाऊन झाले, एकंदरीत तुझा अनुभव या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आणि परफॉर्मन्स तुझा आणि टीमचा परफॉर्मन्स. स्पेशली धन्यवाद बोलतो सचिन सर असतील आणि सर्व पूर्ण टीम असेल, त्यांनी आमच्या असोसिएशनला संधी दिली खेळण्यासाठी, त्यांचं खूप धन्यवाद बोलतो. सर्व आमच्या टीमनी खूप छान खेळले काल. फायनलला थोडंसं अंधार पडलेला, बॉल थोडासा इश्यू होत होता दिसायला. काही नाही, मच्छिंद्र स्मृती चांगले खेळले, ते ओपनला खूप खेळत असतात, त्यांना एक्सपिरियन्स खूप मोठा आहे, तर थोडे आमचे एफर्ट कमी पडले. नेक्स्ट टाईम आम्ही 100% देऊन जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. अनेक अजून प्रश्न असेल की ज्या पद्धतीने तू उल्लेख केला की मच्छिंद्र स्मृती धारावी संघ इतक्या मोठमोठ्या लेवलला खेळतो आणि त्याचा फायदा कुठेतरी तुम्हालाही होईल, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून अशा काही स्पर्धा आयोजित केल्या जातील का जिथे ग्रामीणच्या संघांना तुम्ही बोलवाल आणि जेणेकरून तुमच्या खेळाडूंना एक अनुभव मिळेल आणि त्यांना एक तुमचं कसं आयोजन असतं, तुमचा कसा खेळ असतो हे जवळून पाहण्याची संधी मिळेल. या अनुषंगाने तुमच्याकडनं काही प्रयत्न होऊ शकतात का येणाऱ्या काळामध्ये? त्यांनी आमच्या असोसिएशन म्हणजे पश्चिम महाराष्ट्र 8 टीमला संधी दिली, कारण की ते खूप छान वाटलं मला की नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच घडलं असं की नवी मुंबईचे टुर्नामेंट आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 8 टीमा एका लॉटमध्ये खेळल्या, तर ह्याच्यामध्ये आपले पश्चिम महाराष्ट्रातले प्लेयर दिसून येतील, चांगले खेळतील. खूप धन्यवाद बोलतो सचिन सर असतील आणि पूर्ण टीम असेल, आमच्या टीम पश्चिम महाराष्ट्र पूर्ण टीम 8 टीमला संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मयूर आणि तुझं अभिनंदन. मॅन ऑफ द सिरीज. आणि जाऊया सांघिक पारितोषिकाकडे लगेचच. तृतीय क्रमांक 8,000 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी स्वराज्य 32 शिराळा. खरं तर मयूर गेला नसतं तरी चाललं असतं. या स्वराज्य 32 शिराळा संपूर्ण टीम, मी भूषणजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. स्वराज्य 32 शिराळा, शंकरदादा मोहिते साहेब आपण आलात तरी चालेल. या स्पर्धे संघाची खरं तर पाठीराखे. चला या प्लीज, या वेळ नाही आपल्याकडे, थोडं आपण लवकर करूया. तृतीय क्रमांक 8,000 रुपये कॅश प्राइस आणि त्याचबरोबर या आकर्षक गोल्डन प्लेटेड ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करूया स्वराज्य 32 शिराळा या टीमला भूषणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती चषक 2024 या भव्य दिव्य अशा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा. मयूर पन्हाळकर यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगली कामगिरी या टीमने मात्र या ठिकाणी साकारली. खरं तर त्यांचा तो तालुका ओपन असा हा गट होता, त्यामुळे हे स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन मधील सर्वच हिरे एका छायेखाली आले, एका छत्राखाली आले आणि त्याचं क्रेडिट नक्कीच द्यायला हवं ते म्हणजे आपल्या गावदेवी क्रिकेट संघ धारावे आणि मच्छिंद्र स्मृती संघ धारावे, कारण त्यांनी ही संधी त्यांना दिली जसं मयूरने मगाशी उल्लेख केला. आणि भूषणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय स्वराज्य 32 शिराळा टीमला. खूप खूप अभिनंदन मयूरजी पन्हाळकर, खूप खूप अभिनंदन शंकरदादा मोहिते साहेब, त्यांचे मार्गदर्शन टीमला वेळोवेळ लाभत असतं. थँक्यू सो मच, अभिनंदन. स्वराज्य 32 शिराळा पुन्हा एकदा आपलं. त्याचा द्वितीय क्रमांक मी सुरेश म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करावा. 15,000 रुपये कॅश आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी. चला सर्व टीम या लवकर.
आपलाच घरचा संघ घरच्या मैदानावर अगदी खेळत असताना पाहायला मिळाला. आज नक्कीच विकी भोईरची मात्र अनुपस्थिती होती, तरी देखील संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि फायनल पर्यंत प्रवेश मात्र मिळवला. असा मच्छिंद्र स्मृती संघ धारावे 15,000 कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी सूरजजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना करतोय प्रदान. आणि सर्व क्षीणचित्र आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने कैद करत असताना रोहित बनसोडे, त्याचबरोबर आमची क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम. आणि त्यानंतर मात्र जाऊया प्रथम क्रमांक. नो डाऊट ते आले, ते लढले आणि त्यांनी मात्र जिंकून घेतलं सारं. अर्थातच गावदेवी दिवाळे ठरलाय तो म्हणजे मच्छिंद्र स्मृती चषक 2024 चा मानकरी. मी संपूर्ण संघाला विनंती करतो आपण या आणि सन्माननीय माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये कॅश आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी. प्रथम क्रमांक गावदेवी दिवाळे संघ या ठिकाणी मात्र प्राप्त करत असताना जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विकी मुंबईकर असतील, नयन कोळी असतील, अनेक असतील खेळाडू या संघातील ज्याने जीवाची बाजी लावून मात्र आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकलंय. अर्थातच गावदेवी दिवाळे हा संघ ठरला. जय सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान दिला गेलाय. गावदेवी दिवाळी टीमला आज जल्लोष होणार दिवाळी नगरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तीनही संघांचं. दिवाळे, त्याचबरोबर धारावे, त्याचबरोबर स्वराज्य 32 शिराळा आणि वैयक्तिक पारितोषिक ज्यांना ज्यांना मिळाली त्यांचंही आम्ही सहर्ष या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आमच्या सर्व प्रमुख मान्यवर ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. सूरजजी म्हात्रे साहेब त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. भूषणजी पाटील,